नमस्कार. मागच्या वेळेला आपण ग्राहक संरक्षण कायदा 1986 बाबत परिपूर्ण बघितलेलं. त्याच्यामध्ये काय की ग्राहकासाठी काय सोयी उपलब्ध आहेत, नंतर ग्राहक तक्रार कशी करू शकतो, त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण परिषद नेमकी काय असतं, लोक न्यायालय काय आहे, त्याचप्रमाणे तक्रार निवारण केंद्र काय असतं किंवा मंच काय असते, जनहित याचिका काय असते, केंद्रीय परिषदेचे उद्देश नेमके कोणते होते त्याच्यावर आपण चर्चा केली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कलम 10 नुसार काय ठरवलं गेलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा केली. त्याचप्रमाणे आपण बघितलं की राज्य सरकार तक्रार सुद्धा निवारण आयोग आहे आपल्याकडे, केंद्रीय ग्राहक तक्रार नियोजन आयोग आहे आपल्याकडे. या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने ग्राहक आपल्याला जे काही वस्तूची जी काही तक्रार करायची आहे ती तक्रार कशा पद्धतीने करू शकतो यावर आपण विस्तृत चर्चा केली. आज आपण बघूया की माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 का लागू झाला. कारण काय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही डिजिटल जे काही होतं, जे काही इंटरनेट एक्सचेंजेस जे काही होते, इंटरचेंजेस जे काही होते, इलेक्ट्रॉनिक्स डाटा जो काही इंटरनल चेंजेस जे काही होते ते सर्वच्या सर्व कशा पद्धतीने क्राईम्स करत होते आणि त्या क्राईम्समध्ये कशा पद्धतीने हा कायदा आलेला ते आपल्याला आज बघायचं आहे. म्हणजे एकंदरीत काय झालेलं की इलेक्ट्रॉनिक्स कायदा इंटरचेंज आणि सामान्यपणे इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स असा जो काही निर्देश करण्यात येणाऱ्या ज्या काही इतर इलेक्ट्रॉनिक संपर्क आहे त्या यंत्रणेद्वारे तसेच कागदाच्या माध्यमातून किंवा संपर्काच्या आणि माहिती साठवण्याच्या पद्धतीलाच पर्यायी अशा पद्धतीचा वापर करणाऱ्या यंत्रणाद्वारे व्यवहार पार पाडण्याच्या कायदेशीर मान्यता देण्यात यावी म्हणून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायद्याला लागू झाला. ज्याला आपण असं म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. याच्यामध्ये काय झालं की जे काही माहिती तंत्रज्ञान कायदा हा कसा झाला की दोन याच्याने बनलेला आहे. एक तर एक सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही प्रकारच्या बाबींचा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि जगात कुठलेही उपलब्ध असलेल्या योग्य कायदेशीर सिद्धांताचा स्वीकार करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय झालं की बारीक सारीक गोष्टीपासून तर खूप मोठ्या गोष्टीपर्यंत माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग जे काही नियमाच्या ज्या काही स्थूल बाबी आहेत, पहा मी काय म्हणताय, नियमाच्या ज्या काही स्थूल बाबी आहेत ज्याला आपण मायक्रो म्हणतो, त्या कशा आहेत तर एक इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स राष्ट्रात आणि राष्ट्रामध्ये उपलब्ध करणे. मी पुन्हा एकदा सांगतो, इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स राष्ट्रात आणि राष्ट्रामध्ये उपलब्ध करणे. दुसरं, नवीन माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नोंद केलेल्या व्यवहारांना वैधता देणे आणि म्हणजे त्याला मान्यता देणे आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच काय झालं की जे काही नवीन माहिती तंत्रज्ञान असेल त्याच्या साहाय्याने नोंद केल्या गेलेल्या व्यवहारांना मान्यता देणे. त्याचप्रमाणे नवीन माहिती तंत्रज्ञान ज्या काही सुधारणा होतील किंवा उत्साहित व प्रोत्साहित करणे. त्याच्यानंतर कायद्याची ऐक्यता प्रोत्साहित करणे. त्याच्यानंतर वाणिज्य कार्यपद्धतीला सहाय्यक ठरणे. म्हणजे एकंदरीत किती झाले, 5 आहे ना, बरोबर आहे ना. मग नियमाच्या सूक्ष्म बाबी कोणत्या असतील, हे तर झाले मायक्रो. मग जे काही मायक्रो आहे हे झालं मायक्रो, ज्याला आपण स्थूल असं म्हणू, बरोबर. मग सूक्ष्म काय आहे तर नियमाचे जे काही सूक्ष्म बाबी आहेत त्या कोणत्या आहेत की इलेक्ट्रॉनिक साधनाच्या माध्यमातून तयार केलेले नियम व बाबींना मान्यता देणे. पहा मी काय म्हणते की जे काही सूक्ष्म बाबी आहेत त्या कोणत्या आहेत, इलेक्ट्रॉनिक साधनाच्या माध्यमातून तयार केलेले नियम व बाबींना मान्यता देणे. दुसरं, वैध इलेक्ट्रॉनिक्स लिखाण आणि मूळ दस्तऐवज यांच्या वैशिष्ट्याची व्याख्या करणे. तिसरं, कायदेशीर वाणिज्यिक उद्देशासाठी इलेक्ट्रॉनिक सहीला मान्यता पुरविणे. त्यानंतर चौथं जे आहे ते काय आहे, न्यायालयात व न्यायालयीन कार्यात संगणकीकडून पुराव्याला प्रवेश देण्यासाठी सहाय्य करणे. म्हणजे एकंदरीत 4 बाबीवर परिपूर्णपणे सूक्ष्म असा विचार करून त्यावर ते आधारित ठेवलेलं आहे. मग आपण असं बघूया की या कायद्याच्या ज्या काही प्रमुख व्याख्या आहेत त्या प्रमुख व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत, है ना. म्हणजे जी काही टर्मिनॉलॉजी जी काही दिलेली आहे त्या टर्मिनॉलॉजीवरच त्याची परिभाषा तयार झालेली आहे. तर सगळ्यात पहिलं कुठलं आहे तर नोंद किंवा प्रवेश. म्हणजे प्रवेशाचा अर्थ असा झाला की संगणक यंत्रणा किंवा जे काही संगणक जाळ असेल त्याचं तर्कशास्त्रीय, अंकगणितीय आणि मेमरी फंक्शन साधनामधून माहिती मिळविणे. पहा म्हणजे नोंदचा मिनिंग काय होतं हे बघा.
प्रवेशाचा अर्थ काय होतं की संगणक किंवा संगणक यंत्रणेमध्ये किंवा संगणक जाळ्यामध्ये, ज्याला आपण नेटवर्क म्हणतो, याच्या तर्कशास्त्रीय किंवा अर्थगणितीय किंवा मेमरी फंक्शन साधनामधून माहिती मिळविणे, म्हणजे नोंद झाली तुमची. त्याच्यानंतर काय झालेलं की प्रेषती. आता प्रेषती म्हणजे नेमकं काय की प्राप्तकर्ता कोण आहे. प्रेषती म्हणजे काय की प्राप्तकर्ता कोण आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड ज्याला मिळावे असा प्रेक्षकाचा जो काही उद्देश असतो अशी व्यक्ती, म्हणजे ज्याला ते मिळायला पाहिजे. बरोबर आहे ना. आता आपण सुद्धा कोविड-19मुळे आपण ऑनलाईन सगळे क्लासेस घेतो आहे. तर हे ऑनलाईन क्लासेस आपण घेत असताना जे काही डाटा आहे, जे काही संभाषण आहे, जे काही वार्तालाप आहे, ते त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचायला पाहिजेत. तीच काय असते प्रेषती असते. त्यानंतर डिजिटल सही करणे, म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखावर डिजिटल सही करून ते कसं अधिकृत करण्याच्या प्रयोजनाला एखाद्या व्यक्तीने अंगीकारलेले कोणतेही पद्धतीशास्त्र म्हणजे डिजिटली सही करणे होय. म्हणजे कार्यपद्धतीमध्ये जे काही महत्त्वाचे जे काही दस्तऐवज असतील त्याच्यावरती साईन असायला पाहिजेत, म्हणजेच ती डिजिटल सही असणे ही आवश्यक आहे. संगणक सगळ्यांना माहिती आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स म्हणू आपण, मॅग्नेटिक म्हणू किंवा ऑप्टिकल म्हणू किंवा हाय स्पीड डाटा प्रोसेसिंग म्हणू किंवा डिव्हाइस म्हणू किंवा इलेक्ट्रॉनिक्स मॅग्नेटिक किंवा ऑप्टिकल इम्प्लायसेसेस म्हणू किंवा मॅन्युफॅक्चरिंग लॉजिकल अर्थमॅटिक अँड मेमरी परफॉर्मन्स करण्याची पद्धती असं म्हणू, इनपुट आउटपुट या सगळ्या गोष्टी संगणकमध्ये येतील. मग संगणक नेटवर्क काय आहे तर संगणक नेटवर्क म्हणजे एक किंवा अधिक संगणक. मी काय म्हणताय एक किंवा अधिक संगणक. मग त्याच्यामध्ये काय असणार सॅटेलाईट, मायक्रोवेव्ह टेरेस्ट्रिशियन लाईन किंवा कम्युनिकेशन्स माध्यमामार्फत आणि दुसरं इंटरकनेक्शन सलगपणे असलेल्या किंवा नसलेल्या दोन किंवा अधिक परस्परांना जोडलेल्या संगणकाचा समावेश असणाऱ्या टर्मिनल्स आणि कॉम्प्लेक्स मार्फत परस्परांना काय करणे जोडणे. मग संगणक यंत्रणा काय आहे तर संगणक यंत्रणा म्हणजे जी काही इनपुट असेल त्या आउटपुट आधार साधनावर आणि कार्यक्रम पाडण्याजोगे आणि बाह्य फाईल बरोबर वापरण्यात योग्य नसतात असे कॅल्क्युलेटर्स वगळून ज्यामध्ये काय असेल संगणक प्रोग्राम असतील, इलेक्ट्रॉनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील, इनपुट्स असतील, आधार सामुग्री असेल व आउटपुट आधार सामग्री याचा समावेश आहे. आणि जे तर्कशास्त्र आणि आधार सामग्री साठवणूक व पूर्वप्रयोग ज्याला आपण रिट्रीव्हल म्हणतो, बरोबर, पूर्वप्रयोग, कम्युनिकेशन्स कंट्रोल आणि इतर कार्य पार पाडावे असे साधन किंवा साधनाचा संग्रह. आधार सामग्री काय राहणार ज्याला आपण डाटा म्हणतो. आधार सामग्री काय राहणार तर आधार सामग्री म्हणजे जे काही फाईललाईज असतील किंवा ज्याला आपण फॉर्मलाईज ज्या रीतीने आपण तयार करण्यात येत असतील किंवा तयार करण्यात आलेली असेल आणि कॅम्प्युटर सिस्टम्समध्ये किंवा कॅम्प्युटर नेटवर्क प्रोसेसेसमध्ये करावयाची किंवा प्रोसेस करण्यात येत असलेली किंवा प्रोसेस करण्यात आलेली माहिती, ज्ञान, वस्तुस्थिती, संकल्पना किंवा सूचना याचे नमुने होत. आपण नेमकं काय करतो डाटामध्ये आपण काय काय देतो तर आपली जी काही माहिती असेल ती देतो, आपल्याजवळ जे काही ज्ञान असेल आपण ते ज्ञान देतो, वस्तुस्थिती काय आहे त्याची संकल्पना आपण देतो, सूचना देतो, नमुने देतो, या सगळ्या गोष्टी डाटामध्ये असतील. मग इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज काय आहे तर इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज हे आहे की माहितीच्या संदर्भामध्ये अर्थ म्हणजे निर्माण केलेली किंवा पाठवलेली किंवा मिळवलेली किंवा मीडिया, मॅग्नेटिक, ऑप्टिकल्स, कॅम्प्युटर मेमरी किंवा मायक्रोफिल्म्स किंवा कॅम्प्युटर जनरेटर्स, मायक्रोचिप्स किंवा तत्सम साधनामध्ये असलेली कोणतीही माहिती. इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड काय आहे ज्याला आपण अभिलेख म्हणतो आहे ना, बरोबर आहे ना. आधी अभिलेख हे फक्त कोर्टामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला दिसायचे. आता अभिलेख हा शब्द जेव्हा येतो तेव्हा आपण काय म्हणू की इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड है ना. अभिलेख, इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड म्हणजे काय अभिलेख, अभिलेख म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड. जिथे जिथे अभिलेख ठेवायचं ज्याला आपण म्हणतो की रेकॉर्ड ठेवायचा आहे तर ते रेकॉर्ड्स काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अभिलेख म्हणजे आधार सामग्री की या बेसिसच्या वर अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक्स फॉर्म किंवा मायक्रोफिल्म्स किंवा कॅम्प्युटर जनरेटर किंवा मायक्रोचिप्स यामध्ये साठवलेली किंवा प्राप्त केलेली माहिती. कार्य काय आहे या माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कार्य काय आहे तर यात संगणकाच्या बाबतीमध्ये किंवा संबंधित जे काही लॉजिक असेल किंवा नियंत्रित असेल किंवा गणितीय असेल, प्रक्रिया असेल किंवा वगळणे किंवा साठवणे असेल आणि कॅम्प्युटरच्या माध्यमातून जी काही माहिती प्रक्रिया आणि त्याच्याच बरोबर कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन याचा अंतर्भाव असेल. म्हणजे कार्य काय आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बरोबर. तर कार्य काय आहे
संगणकाच्या संबंधामध्ये जे काही लॉजिक असेल, नियंत्रण असेल, गणितीय प्रक्रिया असेल किंवा वगळणे किंवा साठवणे, एखादी टर्मिनॉलॉजी आपल्याला नाही पटली तर आपण त्याला काय करू, त्याला आपण काढून टाकू बाहेर, किंवा एखादी कुठली चांगली गोष्ट असेल तर ती त्याच्यामध्ये आपण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करू. त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून जी काही माहिती प्रक्रिया किंवा त्याचबरोबर कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन याचा अंतर्भाव म्हणजे कार्य होय. मग माहिती काय असेल, तर जी काही माहिती असेल, जे काही डाटा असेल, टेक्स्ट असेल, इमेजेस असेल, साऊंड असेल, कोड असेल, कॅम्प्युटर प्रोग्राम्स असतील किंवा सॉफ्टवेअर किंवा डाटाबेस असेल किंवा मायक्रोफिल्म्स असेल किंवा कॅम्प्युटर जनरेट मायक्रोचिप्स असेल, याचा अंतर्भाव सगळ्याच्या सगळ्या त्या माहितीमध्ये असणार. मग की काय असेल किंवा पेयर जोडी काय असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲसिमेट्रिक क्रिप्टो. मी पुन्हा एकदा म्हणतो, ॲसोमेट्रिक क्रिप्टो सिस्टमच्या संबंधामध्ये याचा अर्थ काय होणार, प्रायव्हेट की. याचा अर्थ काय होणार, प्रायव्हेट की. आणि त्याची गणितीय दृष्ट्यामध्ये आपण म्हणू की पब्लिक की आहे ना, पब्लिक की असा आहे. अशा प्रकारे ज्या काही संबंधित किंवा प्रायव्हेट कीद्वारे निर्माण केलेली माहिती डिजिटल सिग्नेचर्स पब्लिकद्वारे आपण पडताळून पाहता येते, त्यालाच आपण काय म्हणू, की किंवा पेयर जोडी. प्रायव्हेट की काय आहे, की दोन प्रकारच्या, एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक. आता प्रायव्हेट की काय आहे की डिजिटल सिग्नेचर निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी पेयर की. आणि पब्लिक की काय आहे, तर पब्लिक की म्हणजे डिजिटल सिग्नेचरसाठी पडताळणी करण्यासाठी किंवा वापरण्यात येणारी जी काही डिजिटल सिग्नेचर असेल प्रमाणपत्राद्वारे सूचीबद्ध केलेली. कायदा काय आहे, कायदा यात संसदेत किंवा राज्य विधिमंडळामध्ये जे काही कायदे राष्ट्रपतींनी किंवा यथास्थिती राज्यपालांनी प्रस्थापित केलेली अध्यादेश अनुच्छेद 240 नुसार, अनुच्छेद 240 नुसार राष्ट्रपतींनी केलेले विनिमय, संविधानाच्या अनुच्छेद 357च्या खंड 1च्या उपखंड अ अन्वये राष्ट्रपती कायदा म्हणून अधिनियम, ज्याला आपण कायदेशीर म्हणू केलेली विधेयके याचा समावेश होतो. तसेच त्याद्वारे काढलेले अध्यादेश किंवा जे काही नियम असतील, विनिमय असेल, उपविधी असेल आणि आदेश याचा समावेश होतो. मग ओरिजिनेटर काय आहे, तर ओरिजिनेटर हे आहे अशी व्यक्ती की जी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मॅसेज पाठवते, बरोबर, निर्माण करते, साठवते किंवा प्रेषित करते किंवा जी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स मॅसेजमध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीला पाठवण्याची, निर्माण करण्याची, साठवण्याची किंवा प्रेषित करण्याची व्यवस्था करते. मात्र त्यात मध्यस्थाचा समावेश होत नाही. जे काही मध्यस्थी असेल त्याच्यात त्याचा समावेश होत नाही. मग सुरक्षा पद्धती काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, की हे सगळं आपण संगणकाच्या माध्यमातून सगळं करतोय. डाटा कलेक्ट करतोय, डाटा पाठवतोय, डिजिटल साईन घेतोय, प्रमाणपत्रावर त्याच्या साईज करून आपण पाठवतोय, बिलिंग करतोय, जोडतोय, तोडतोय, सगळं आपण इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून आपण हे सगळं करतोय. म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही असेल ती आहे सुरक्षा पद्धती, बरोबर. जर का सुरक्षाच नसेल तर मग आपण त्या वस्तूचा आपण वापर करणार नाही. म्हणून हा जो कायदा आला हा सुरक्षा पद्धतीला धरून आलेला, बरोबर. कारण की जर का सुरक्षा नसेल तर मग त्याचा काही होणार नाही. आणि समजा जर का आपण सुरक्षा देण्याचा प्रयत्न केलेला असेल परंतु असं दिसून येईल की सुरक्षा प्रदान केल्यानंतर सुद्धा गुन्हे होत असतील, म्हणून कायदा प्रस्थापित होत असतो, हे लक्षात ठेवा. सुरक्षा प्रदान केल्यानंतर सुद्धा त्या सुरक्षेला जर का कुठे भेद होत असेल, सुरक्षेला जर का कुठे गंभीर समस्या निर्माण होत असतील, म्हणून कायदा निर्माण होत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून हा माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मध्ये जो काही प्रलंबित केला तो या सगळ्या गोष्टीला सुरक्षा नाही प्रदान झाली, म्हणून तो कायदा निर्माण झाला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा पद्धती कशी आहे की अनधिकृत प्रवेश, गैरवापर यापासून जे काही वाजवीपणे जे काही संरक्षण द्यायचं असेल किंवा देता येत असेल. दुसरं, विश्वासार्थ आणि अचूक वापर यासाठी जी काही वाजवी पातळीवरून तरतूद करते असे. तिसरं, उद्देशित कार्य पार पाडण्यासाठी वाजवीरित्या योग्य असते. आणि चौथं, सर्वसामान्यपणे स्वीकृत सुरक्षा कार्यपद्धतीला धरून असे कॅम्प्युटर हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर किंवा प्रोसिजर्स असतील. मग हे ॲसोमेट्रिक क्रिस्टो सिस्टम्स काय आहे, तर ॲसोमेट्रिक क्रिस्टो सिस्टम्स म्हणजे जे काही डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी जी काही पब्लिक किंवा याचा ज्या काही समावेश असेल असे सेक्युलर की पेयर पद्धती होय, ज्याला आपण काय म्हणू, ॲसोमेट्रिक क्रिप्टो सिस्टम.
मग डिजिटल सही काय आहे? तर डिजिटल सही म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखामध्ये कलम 3च्या तरतुदीनुसार, पहा डिजिटल सही हे खूप महत्त्वाचं आहे बरं, म्हणून कलम 3च्या नुसार, म्हणून त्याला एका सेक्शन्समध्ये इनपुट्स केलेलं, कलम 3 नुसार तरतुदीनुसार या इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने किंवा कार्यपद्धतीने सही स्क्रायबरमध्ये केलेले अधिप्रमाणक म्हणजे डिजिटल सही होय. मग प्रमाणक अधिकारी कोण असतील? जे कोणी डिजिटल सही आपण देतो, प्रमाणक अधिकारी म्हणजे कलम 24 अन्वये डिजिटल सही करणारा आणि त्याला प्रमाणपत्र देण्यासाठी जे काही जिल्हा लायसन्स असेल किंवा देण्यात आले असेल असे लोक. मग प्रमाणक प्रथा किंवा विवरणपत्र काय असेल? तर म्हणजे प्रमाणक पत्र किंवा विवरणपत्र म्हणजे डिजिटल सही प्रमाणपत्र देताना प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाने वापरलेल्या प्रथा विनिर्दिष्ट करण्यासाठी प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाने दिलेले विवरणपत्र होय. अशा पद्धतीने एकंदरीत 19 डेफिनेशन्स आहेत कायद्याच्या आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे नोंदपासून तर प्रमाणपत्रापर्यंत किंवा विवरणपत्रापर्यंत आपण ते बघितलं. मग ही सुरक्षा कार्यपद्धती काय आहे, ज्याला आपण सिक्युरिटी कन्सर्न्स म्हणतो, आहे ना, बरोबर आहे ना. तर माहिती तंत्रज्ञान 2000च्या प्रयोजनानंतर केंद्र शासन कार्यपद्धती जी काही वापरण्यात येत असते किंवा प्रचलित असलेली जी काही वाणिज्यिकीय परिस्थिती विचारात घेतली जर आपण, तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं की जे काही कामकाजाचं स्वरूप असेल, बरोबर, पक्षकाराच्या तंत्रज्ञानाविषयक संदर्भात किंवा त्याच्या उच्च दर्जाची जी काही पातळी असेल ते असेल. त्यानंतर अन्य पक्षकारांनी अवलंबलेल्या किंवा तशाच प्रकारच्या कामकाजाचं प्रमाण असेल. त्याचप्रमाणे देऊ केलेल्या परंतु कोणत्याही पक्षकाराने नाकारलेल्या पर्यायाची जी काही उपलब्धता आहे ती असेल किंवा पर्यायी कार्यपद्धतीचा खर्च असेल किंवा तशाच प्रकारचे कामकाज किंवा पत्रव्यवहार यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वसाधारण जी काही कार्यपद्धती अंमलात येत असेल ती असेल. याबाबतची जी काही सुरक्षा कार्यपद्धती आहे ती या पद्धतीनेच राहील. मग जे काही इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड सुरक्षित करतो आपण ते कशा राहतील? तर जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड्सच्या बाबतीमध्ये किंवा वेळनिशेषच्या वेळी सुरक्षा कार्यपद्धती जर का लागू करण्यात आली असेल अशा बाबतीत तो इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड अशा विशिष्ट वेळेपासून ते पडताळणीपर्यंतच्या वेळेपर्यंत सुरक्षित असायला पाहिजेत, ज्यालाच आपण काय म्हणू, इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड असल्याचे मानण्यात येईल. मग आपण बघूया की इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखनाचं अधिप्रमाणन काय आहे, बरोबर, अधिप्रमाणन काय आहे. तर या कलमाच्या तरतुदीनुसार किंवा अधीन राहून कोणतीही वर्गणीकार आपली डिजिटल सही सोडून इलेक्ट्रॉनिक्स अभिलेख अधिप्रमाणात करू शकते. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखाचं जे काही अधिप्रमाणक आहे ते कसं असेल की या कलमाच्या तरतुदीच्या अधीन राहून कोणतेही वर्गणीदार आपली जी काही डिजिटल सही असेल ती जोडून इलेक्ट्रॉनिक्स अभिप्रेष अधिप्रमाणित करू शकेल. दुसरं, इलेक्ट्रॉनिक्स अभिलेख अधिप्रमाणक ॲसोमेट्रिक क्रिपो सिस्टम्स आणि हॅश फंक्शनद्वारे करण्यात येईल, जे प्रारंभिक इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड अनच्छिदित किंवा आच्छादित करेल आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड्समध्ये हस्तांतरण करेल. तिसरं, कोणतीही व्यक्ती वर्गणीदारांच्या किंवा पब्लिक कीचा वापर करून इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखाची पडताळणी करू शकेल. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय राहणार की प्रायव्हेट की आणि पब्लिक की या वर्गणीदाराद्वारे वैशिष्ट्यपूर्ण की असून त्याची मिळून जी काही कार्यात्मक जी काही की पेर तयार होईल ती किंवा आपण त्याला जोडी म्हणू, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे डिजिटल सही करण्यासाठी, अधिप्रमाणासाठी. मग इलेक्ट्रॉनिक सही काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक सही केंद्र सरकार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक सही ही ज्या व्यक्तीकडून लावण्यात आली आहे किंवा अधिप्रमाणित करण्यात आली आहे असल्याचे उद्देशित आहे त्याच व्यक्तीची आहे किंवा नाही याची खात्री करण्याच्या प्रयोजनार्थ कार्यपद्धती विहित करू शकेल. दुसरं, केंद्र सरकार शासकीय राज्यपत्रित अधिसूचनेद्वारे कोणतीही इलेक्ट्रॉनिक जी काही सही असेल किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक्स अधिप्रमाणक असेल किंवा तंत्र असेल आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये अशी सही करण्याची कार्यपद्धती जर का दखल करू शकत असेल किंवा वगळू शकेल. परंतु जर का अशी सही जी आपण ज्याला वगळायची आहे अशी सही तंत्र विश्वसनीय नसेल तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सही किंवा अधिप्रमाणक तंत्र दुसऱ्या अनुसूचीमध्ये दाखल करता येणार नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा डिजिटल सही काय राहणार है ना, जी काही आपण साईन करतो आणि जी काही सही आपण त्या डिजिटल याच्यामध्ये आपण देतो ती सुरक्षित कशी राहणार. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी इलेक्ट्रॉनिक सही करतेवेळी
सही निर्माण करण्याचा जो काही डाटा असेल किंवा केवळ सही करणाऱ्या व्यक्तीचाच नियंत्रण असेल, दुसरं सही निर्माण करताना जो काही डाटा असेल किंवा विहित करण्यात येईल, अशा रीतीने जो काही आपण जो डाटा पाठवतो किंवा लावलेला असेल तर तो सुरक्षित सही असल्याचं मानण्यात येईल, है ना. म्हणजे जो काही डाटा आपण पाठवतो आहे सही करून, तो सरकार नियमित असेल किंवा विहित करण्यात आलेला असेल तर अशा वेळेस तो आपला डाटा सुरक्षित आहे असं आपण मानू. म्हणजे एकंदरीत काय झालं की डिजिटल सहीच्या बाबतीमध्ये सही निर्माण करताना डाटा, याचा अर्थ वर्गणीदाराने जी काही प्रायव्हेट की असा वापर केला असेल तर तो डाटा कसा असेल, सेफ असेल, ती सही कशी असेल, सुरक्षित असेल. आता हे झालं सगळं. मग जी काही डिजिटल सही आहे, जी डिजिटल सही आपण निर्माण कशी करू शकतो, डिजिटल सही आपण निर्माण कशी करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर. तर मग इलेक्ट्रॉनिक्स माहिती किंवा माहितीचा जो काही इतर बाबीवर जे काही आहे ते सही करण्यासाठी किंवा सही करणारा प्रथम काय असेल, हॅश फंक्शनचा आपल्या सही करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये वापर करेल आणि हॅश फंक्शनद्वारे इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखनाचा जो काही अजोड असा प्रमाण किंवा लांबीचा हॅश रिझल्ट असेल तो संकलित करेल व सही करणाऱ्यांचा प्रायव्हेट कीचा वापर करून हॅश रिझल्ट डिजिटल सहीमध्ये बदलवणारा किंवा सही करणाऱ्याच्या सॉफ्टवेअरमध्ये वापर करेल, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण बघू की मग हे डिजिटल सहीची म्हणजे आपण पडताळणी कशी करणार. तर डिजिटल सही निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जो काही हॅश रिझल्ट असेल तो इलेक्ट्रॉनिक सहीच्या नवीन हॅश रिझल्टची संगणक करून डिजिटल सही पडताळणी आपण काय करू, पूर्ण करण्यात येईल. त्याच्यामध्ये पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय राहणार की ती डिजिटल सही तदनुसार प्रायव्हेट कीचा वापर करून निर्माण केली होती काय याची तपासणी करेल. दुसरं, सही करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही डिजिटल सहीमध्ये बदलवण्यात आलेल्या मूळ रिझल्टशी नव्याने करण्यात आलेला हॅश रिझल्ट जो आहे तो अनुरूप आहे का याची तपासणी करेल. तिसरं, म्हणजे या दोनच गोष्टी पडताळणी करताना या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. मग डिजिटल सहीचे प्रमाणपत्र जे देतो आपण ते प्रमाणपत्र काय राहणार, किंवा आपण असं म्हणू शकतो की प्रमाणपत्र प्राधिकरणासाठी जी काही डिजिटल सही प्रमाणपत्र देणे हे कसं असेल तर कोणत्याही व्यक्तीला जर का डिजिटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यामध्येच प्रमाणपत्र किंवा प्रमाणक प्राधिकरणाची अर्ज करता येईल, बरोबर. म्हणजे जे काही केंद्रीय सरकारने जे काही दिलं असेल त्याच्यावरच तो अधिकृतपणे करण्यात येईल किंवा देण्यात येईल. दुसरं, अशा प्रत्येक अर्जाबरोबर प्रमाणक अधिकाऱ्यांनी द्यावयाची केंद्र शासनाने विहित केली असलेली 25,000 रुपयापेक्षा अधिक नसेल इतकी फी असेल. पहा, 25,000पेक्षा कमी इतकी फी असेल. परंतु जे काही पोटकलम ज्या सेक्शन्स आपण म्हणू पोटकलम सेक्शन्स 2 अन्वये फी विहित करताना वेगवेगळ्या वर्गाच्या अर्जासाठी वेगवेगळी फी विहित करता येतं. म्हणजे प्रत्येकसाठी फी ही कशी आहे, वेगळी आहे, पण ती केंद्र सरकारने मान्यता दिलेली असेल. तिसरं, अशा प्रत्येक अर्जावर प्रमाणक कार्यपद्धती किंवा ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणू किंवा विवरणपत्र म्हणू जोडण्यात येईल आणि असे विवरणपत्र नसेल अशा बाबतीत विनियाद्वारे विनिर्देशित करण्यात येईल आणि अशा तपशिलीचा अंतर्भाव असलेले विवरणपत्र जोडण्यात येईल. चौथं जे काही आहे ते कसं आहे की पोटकलम 1 अनुसार अर्ज मिळाल्यानंतर प्रमाणक प्राधिकरणाला प्रमाणक कार्यपद्धतीचं जे काही विवरणपत्र किंवा पोटकलम 3 अनुसार विवरणपत्र विचारात घेतल्यानंतर आणि त्याला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर डिजिटल सही प्रमाणपत्र देता येईल किंवा लेखी कारणे नमूद करून त्यासाठी आलेला अर्ज पण फेटाळता येईल. म्हणजे दोन्ही गोष्टी, म्हणजे नमूद करून पण देता येईल किंवा मग जे काही नोटिंग असेल, चुका असतील त्या चुका परिपूर्ण करून आपण त्याला हे सुद्धा करता येईल. मग आपण एक सगळ्यात महत्त्वाचं बघूया की डिजिटल सही प्रमाणपत्राची पडताळणी कशी करायची, बरोबर. तर पब्लिक की व्यवस्थापनेमध्ये किंवा विश्वासाची कडी सुरुवात प्राधिकरण प्रमाणपत्र अधिकाऱ्यामध्ये जे काही पब्लिक फी प्रमाणपत्राची अधिकृतता नियंत्रकाने स्वतः स्वाक्षरी करून दिलेले प्रमाणपत्र पडताळणी करेल. दुसरं, वर्गणीदाराला किंवा दिलेल्या डिजिटल सही प्रमाणपत्राची जी काही सत्यता व पडताळणी करण्यासाठी अधिकृत प्रमाणपत्र प्राधिकरणाने दिलेले पब्लिक की प्रमाणपत्र वापरता येईल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राधिकृत प्रमाणक प्राधिकरणाचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जे काही तयार केलेली यादी असेल किंवा कायद्याच्या कलम 35च्या अंतर्गत रद्द करण्यासाठी किंवा प्रमाणपत्र वैध ठरवण्यासाठी निश्चित करण्यासाठी तपासले जाईल.
मग डिजिटल सही प्रमाणपत्राचं निलंबन कसं राहील की ज्या प्रमाणपत्रामध्ये प्राधिकरणाचं सही प्रमाणपत्र आहे ते पोटकलम 2च्या तरतुदीनुसार अधीन राहून डिजिटल सही प्रमाणपत्राबद्दल सूचीबद्ध केलेल्या वर्गणीदाराने किंवा त्या वर्गणीदाराच्या वतीने कृती करण्यासाठी रीतसर प्राधिकृत करण्यात येईल. दुसरं, वर्गणीदाराला त्या बाबतीत बाजू मांडण्याची योग्य संधी दिल्याशिवाय एखादे डिजिटल सही प्रमाणपत्र 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीमध्ये निलंबित करण्यात येणार आहे. मग आपण जे काही डिजिटल सही आहे ती रद्द कशी करू शकतो तर प्रमाणक प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र त्याच्या कसं करू शकतो. एक, वर्गणीदाराने किंवा त्याने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीने अशा आशयाची विनंती केली असेल तर त्याचं प्रमाणपत्र आपण रद्द करू शकतो. वर्गणीदाराचा मृत्यू झाला असेल तर आपण त्याचं प्रमाणपत्र रद्द करू शकतो. वर्गणीदार किंवा भागीदार संस्था किंवा कंपनी असेल अशा बाबतीत भागीदारी संस्थेचं विघटन झालं असेल तर किंवा कंपनी विसर्जन झाली असेल तर आपण त्याचं प्रमाणपत्र रद्द करू शकतो. डिजिटल सही प्रमाणपत्र दर्शविलेल्या महत्त्वाच्या गोष्टी एकंदरीत असत्य आहेत तेव्हा आपण त्याचं प्रमाणपत्र रद्द करू शकतो. डिजिटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत अशा वेळेस त्यांचं प्रमाणपत्र आपण डिजिटल सहीचं प्रमाणपत्र आपण रद्द करू शकतो. प्रमाणक प्राधिकरणाची प्रायव्हेट की किंवा सुरक्षा यंत्रणा यांच्या बाबतीत अशा प्रकारे जी काही तडजोड करण्यात आली की त्यामुळे डिजिटल सही प्रमाणपत्राच्या विश्वासार्थ महत्त्वपूर्ण असा परिणाम झाला किंवा होण्याची शक्यता जर का असेल तर तेव्हा आपण त्याचं प्रमाणपत्र रद्द करू शकतो. ओके देन, थँक्यू.